ये क्या ए क्या का बाबा कुणाची सायकल घेऊन आलाय तुम्ही? अरे बाबा तुझीच आहे माझी? आऊ पण मला कुठे येते चालवायला? कशाला आणायची? अरे चालवायला शिकायलाच आणली आणि मला सांग अरे रोज लोकांच्या सायकलीची मागणं दिवसभर बोंबलत फिरतस तवा हा? आबा अभे आपलाच आहे लोकांचं नाही. अरे हो पण किती बी झालं तरी ती सायकल तुझी नाही ना. अहो की पण त्याच्यावर शिकलो असतो आणि पुन्हा घेतली असते की नवी. सारखं म्हणता पैसे नाहीत आणि मग कशाला घालायचं या सायकलीत? अरे बाबा मी कशाला आणतोय हा आणि माझ्याकडे एवढं पैसा येतोय. अरे तुझा बाप जाताना पैसे ठेवून गेलाय तुला सायकल घ्यायला. अहो त्यांनी पैसे दिलं आणि तुम्ही लगेच घेऊन आलाय सायकल. अहो त्यातनं तुमच्या गुडघ्याचं नाहीतर म्हाताऱ्याच्या गोळ्यांचं बघायचं नाही वे. किती दिवस झाले सांगते ती तुम्हासनी. अरे बाबा तुझ्या बापानं जायच्या आधी म्हातारीच्या गोळ्या औषधं आणि माझ्या गुडघ्याचं त्याल सगळं सामान आणून दिलंय बघ. हा आणि तुझ्या सायकलीचं जाताना पैसे बी देऊन गेलाय. आईला एवढं केले वे? मग अहो बाबा पण बरं झालं आम्हाला एक सायकल पाहिजेच होती. अहो आम्ही चौघं आणि एकच सायकल होती ना. थांबा आब्याला सायकल बघायला बोलवतो. आमच्यात त्यालाच होती व्हायचं. आब्या ए आब्या ए आब्या अरे बघ आबांनी सायकल आणल्या. पप्पानी जाताना पैसे दिलं होतं. आपलं स्नेक सायकल पाहिजे होती ना. आता जायचं का तुम्ही सायकल घेऊन शाळेत? अरे पण त्यासाठी आधी आपल्याला सायकली शिकल्या पाहिजेत. अरे मग केव्हा शिकायची? चल कॅच शिकूया. अरे पण जायचं कुठं? अरे जाऊ वरच्या वावरात नाहीतर सड्यावर जाऊ. हा आणि पडलो बिडलो तर गुडघं फुटत्याल आणि घरची फोडत्याल ते काय वेगळंच. अरे फुटू दे पडल्या फुटल्याशिवाय कधी सायकल चालवा येते का? अरे जावा चालतंय. आब्या तू चालू. बाबा आमच्या त्याला हाफ पॅन्ट दिली होती. होय आता फुल येईल की. हा ए तवर तू हाफ शिकून घे बरं का. अहो माझा म्हणजे याचा फुल आहे. असं आहे असू दे असू दे जावा 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 बस चांगली शिका. जाऊ दे हाप मार. हा नीट धर. हा धरले मी. चल नाही चल. हा भ्या वाटतंय लागा. हा चल. हा थांब मी दाखवतो तुला आता. थांबे बघूया की तुझी सायकल कशी चालते. हा हळू हळू. पाय पाय राय घालू ना सायकल उतला माझा पाय. पाय गावात थांबा थांबा. उठ उठ उठ. आई घालायला सायकलीची का दिवसात वाट लावून नाही दिली तुम्हाला मी. रे आम्ही पडलो त्याचं काय नाही. तुला तुझ्या सायकलची पडली वय. तुम्ही एका तासात ठणठणीत व्हाल. हिला ताळायला नाही तर मोड्याने आला लागल. अरे इथं हवा गेली तर सध्या पंप नाही गावात कुणाकडं. हा बियाला का ह्याची एक जुनी आहे सायकल. तू तर घ्यायचा नाही साधा पंप लका. तू नवीन सायकल घेतली आहे. बुसूनच्या बुसूनवर जुनी म्हणताय वेर. तुम्हाला काही त्याच्या लायकीच नाही तुम्ही. ए बरं आता असू दे. हा ऐक सायकल शिकायलाच घेतला ना मग पडले तर पडू दे की. फक्त तुम्हाला काय दुखापत करून घेऊ नका. नाही तर त्या खासून दवाखान्यात पोटाच्या आधी डोंगरात माराल. आता कशाला मरते झालाय की रस्ता. पण तुम्हाला हलवायला परत गाड्या नको तू. आम असली म्हणजे आय घाला तुम्ही दोघं आमच्या मारणावर टापलाय. जणू काय तुम्हाला काय होणारच नाही. आम्ही शिस्तीत चालू होतो. तुमच्याकडे पुन्हा गावा मिळणारच नसल्या का एका दिवसात नाही ताबलत तिला. हे ऐका आता उगाच भांडत बसू नका. काय करा माहिती आहे का आधी हाफ पॅन्डल मारा आणि मग फुल मारायला जावा. हळूहळू सायकल चालवायची. आधी एकान चालवायची दुसऱ्यानं माग बसायचं. मग दुसऱ्यानं चालवायची आणि पहिल्यानं माग बसायचं.
चला 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 ए, मी बस शिकतो तू बस, हळूहळू. हा बस बस हे काय लाव हा, चल चल हळूहळू थांब 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 हाय का अरे अरे येत नाही ना मला त्यामुळे किरण्या चल ढकल चल हा. इक्या. जाऊ द्या हळूहळू ए, अरे हळू की पॅन्डल मार थांब 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 अरे हो हो थांब मी घेतो बस चल चल नाही हा 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 रेट हळू हा, चल थांब इथे हळूहळू इथे जमतंय आला. बघा हो हो अरे मी सोडलंच आहे बघ काय घाले इक्या तुझी सायकल असून ती फावड्याला यायला लागली पण तुला येईना माझ्या कोणाकडे तरी माईक आहे म्हणून त्याला गाणं म्हणायला येतं असं नाही ना. अरे कुठली बी कला का नाही जो जास्त कष्ट घेतो त्यालाच अवगत होती बघ. अरे हो पण इकेची सायकल आहे म्हणल्यावर त्याला वाटणार ना आपण त्याच्यावर बसावं आपण चालवावी नाही माझ्या अरे मला नाही असं वाटत फावड्याला आले की नेल की म्हणत दररोज आणि तुला आब्या हळूहळू मला बी शिकवेल की फावड्या काय रे मग काय आपण जाऊया डबल सीट. चल आता तू बस मी मागणं ढकलतो. हो चालतंय कुणी बी कावा बी चालवायची सायकल मामासनी काही घ्यायची वेळाची नाही पण तुमच्यामुळे बसाय तरी भेटेल हे माझ्या ही सायकल आहे का नाही कवाच मी माझ्या ऐकल्यासाठी नाही घेतली. ही जेवढी सायकल माझी आहे का नाही तेवढीच तुझी बी आहे बघ. मग दे की आज घरी घेऊन जात असू दे सगळ्या गुणाचा असताच म्हणजे दिली बी असती ते काय नाही जी चालवायची ती माझ्या मोर चालव. हे असलं बोललास होय अरे आई घाली बर ऐका की आता न्यायची का शाळेत पोरासनी दाखवाय आ? हो निवेला का लय नाटकं करीत होती ना गावातली पोरं. वेकणवाडीची पोरं कमी नाही देऊ की दाखवून त्यांना. बरं चालतंय मग का नाही उद्याच घेऊन जाऊ पण त्याच्या आधी का नाही सायकली आधी चांगल्या शिका नाहीतर डोंगरात जाईन खाली शाळेत जायच्या ऐवजी सरकारीत जावं लागेल. चालतंय चल घे शिका आता हळूहळू चल बस. लागलं लागा मला ढकल थांबा हा हाफ पॅन्डल मार थांब, ऐका थांब, की. त्यांचं होऊ दे. थांबा पाडचिली बरोबर हा थांब 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 हळूहळू हा ब्रेक दाब हा चल हाय का अरे चालव आता. नाही 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 इत्या वाईट वाईट इत्या ढकल अरे गो वय ग पडले रोज आपल्या आधी येऊन बसतात आणि आज काय झाले असणे अगं त्यांचं काय खरं असतंय मनात येईल तसं वागते ती पण ह्यांच्यामुळेच कावा कावा आपल्यासने बिमार बसतोयच की हो पण तुला त्यासनी सोडून चल म्हणलं तर ते बी जमत नाही अगं सोडून जाण्यापेक्षा मार खाल्लेला परवडतो मग गप वाट बघत बस आली बघ वैर ही दुसरी सायकल कोणाची माझी आहे पप्पांनी घेऊन दिल्या बया दिकणी आहे की पण काय शाळेत न्यायची आहे का काय रेशमे एवढी कशी काही बुद्धी चालत नाही का तुझी आता सायकल हिथं आणल्या म्हणजे शाळेतच न्यायची असेल ना का हिथं लावून जाणार आहे मला कळलं नाही म्हणून विचारलं मी तू नको लय शाना होस आलंय ती कर नाहीतर काय आयता बसून आलेस की आणि त्याला चालवायला लावलेस की आईत खाऊ वाटलंच मला कोण नाही म्हणलं तरी तू तोंड मध्ये घालणार त्याशिवाय तुला घास बी जात नसेल हाय का नाही हो तूच घालतोस की मला खायला त्याशिवाय घास कसा जाईल ए ग बसा सारखं काय म्हणतात ग पल्ले सांग सांग समजून सांग रेशमे नाहीतर एखाद्या दिवशी खाईल टोल हो तुझ्या अंगात बी काय कमी मस्ती नाही तू बी ग बसवायच आब्या मला बसू की तुझ्या सायकलीवर मी कुणाच्या सायकलीवर कवाच बसले नाही रे अगं पण अजून मला एवढी काय नीट येत नाही सायकल उगच पडलो का नाही म्हणजे डोसक्याला ताप अगं आधीच आपल्या सामायच्या परीक्षा बी जवळ आल्यात नाही पडायचे नीट धरून बसेन मी अगं रेशमे तू मस्त धरून बसशील पण सायकल पडल्यावर काय करायचं त्यापेक्षा एक काम कर तू का नाही बघ ह्या एकाच्या सायकलीवर बस हो मला ती वाईच पाहिजे तर तू बस मी ढकलत नेतो. नाही आब्या मला तुझ्या सायकलवर बसायचं आहे तुला बी काही कमी मस्ती नाही आता तो म्हणतोय ना मी बसवतो काय बेच्या सायकलला सोनं लागलंय नाही बसायचं मला तुला काय करायचंय मला काय करायचंय या मग आमच्या मागणं चालत चला जा निघ
बाकीच्यांचं जाऊ दे, पण पल्ले आब्याला बी कसं कळत नाही ग की मला त्याच्या सायकलीवर का बसायचंय. बघ की मी आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या तरी सायकलीवर बसले होते, हे आठवले की मला अभिन मी आठवलं असतं. पण आपल्या मनासारख्या आठवणी तयार करता येत त्यांना का पल्ले. आता मला कसं माहित, मी तसा कधी प्रयत्न बी केला नाही. चला लयच बुळ्यास बघ तू पल्ले. आदळलं बघ. होय अभ्या, नवीन सायकल घेतली काय? होय नवीन घेतली. कशी आहे, आवडली का? भावा एकच नंबर सायकल आहे. मग सुन्या जा की पोरासनी बोलवून सायकल बघायला. वाईट हवा करूया की भावा. भावा एवढंच ना, कुणाला बोलवू सांग? त्या सागऱ्याला बोलवू का? ते जेवाय जळवाय का केवढाला बोलवू? इम्प्रेशन पाडाय. आराम सगळेच बोलून, फक्त आम्ही सांगितले असं दाखवून देऊ नकोस. आता तू बघच सगळी गोळा करतो 5 मिनिटं. ए पोरीनो, ए इकडे या, सायकल आणली इकडे. ए सागऱ्या इकडे, ए एक इकडे. मयुरी ए मेवल्या इकडे. होय स्वतः घेतली का कोणाच्या आणल्या एका दिवसापुरतं हवा करायला? ए आम्ही दुसऱ्याच्या जीवा हवा करत नाही, कळलं का? आब्या कितीला पडली र? 2000. 2दा दिलं. 4000ला आणले, 4000ला. कशी आहे तू एवढा पैसेवाला? अरे पण काय उपयोग, तुझ्याकडे साधी सायकल नाही. अरे तू तुझ्या जिंदगी तू तू हाय ह्याच्यापेक्षा भारी आहे, पण घरातली आणून देत नाही ती. ए अरे किती थप्पा टाकतोयस? तुझी सायकल पाक भंगारवाल्यागत झाली. हा तुझ्या वजन सायकल चिपली पाकाशी फेगाडली. तुझ्या भावाने तिकडे मायावर टाकली, आम्हाला माहित नाही बे. अरे सायकलीचं काय घेऊन बसलाय? बुलेट बी आमच्याकडे. अरे ती पण आणून दिली नसेल घरातल्यांनी. कसं आहे, आब्याला निक्याला सायकल घेऊन बी दिली आणि शाळेत न्यायला बी काय बोलली नाहीत. ए आब्या एक राऊंड केलं का? ए पप्प्या अरे कशाला, आपली दुरुस्त करून वापर की, पाहिजे एवढं राऊंड घे. अरे सागऱ्या त्याला काय होतंय, घेतोय तर घेऊ दे की. ये घे. ए तसं जर असेल ना, पहिली सायकल मी बघितली, मला पहिला राऊंड पाहिजे. मी काय उंदीर मारला बे? तुला का नाही उंदरागत मारीत. अरे अरे ए उगाच आता भांडू नका. मी का नाही समजासनी सायकल देतो, पण शाळा सुटल्यावर देतो. चालतंय का? चालतंय. हा. चल तुझ्यामुळे सायकलचा राऊंड भेटला नाही. मागे ती बघ जाते अभिजितची सायकल. मी तुला सांगितलं होतं का नाही, बघ कसली भारी आहे. आणि ती दुसरी तुझी आहे का मधुकर? मी कशाला घेतोय बाया, हे तर पायात घालाय पायतानच कसं बस मिळतंय. अरे त्यात काय एवढं, मोठा झाल्यावर तू बी घेशीलच की. तवा बघू केवढा. ही इकाची सायकल कशी आहे? हाय हाय चांगली. मग बसते का? तुला येते ना सायकल? अरे येते की, पण आत्ता नको. सगळ्यासनी शाळा सुटल्या देणार आहे ना. उलट मला साधी दिली तर पोरं चिडवतात. येतो मी. अरे वा, नवीन सायकल. माकडा तुला कळत नाही कर केवढा फक्त माझ्याच सायकलीवर बसली पाहिजे. आणि जर तुला एवढंच वाटतंय ना, तर जावा की त्या ज्योतीला घ्या की याच्या सायकलीवर. हो बसवतो, म्हणजे पुन्हा मार खायला. बसव दोघीच निबितच. चल.
साक्षी, या वया माझ्या कप्प्यात नेऊन ठेव. चल. काय जाधव मॅडम, कुठे आहात? कुठे तुम्ही? हे काय शाळेतच की. नाही म्हणजे स्टाफ रूममध्ये सुद्धा दिसत नाही, चहाला सुद्धा नसता, मीटिंगमधून सुद्धा गायब. सध्या स्टाफ रूम मधून गायब होऊन मुलांमध्ये रमली. फॉर्मॅलिटीपेक्षा इनोसन्स जास्त महत्वाचं आहे असं वाटतं. ते सगळं खरं आहे, पण मला सुद्धा भेटत नाही तुम्ही. अहो त्याचंच तर उत्तर दिलं की आता. म्हणजे समजलं नाही. काही नाही, जाऊ दे, ते महत्वाचं नाही. तुम्ही सांगताय ना मला का थांबवलं? हां, तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी सांगायची. अरे वा, सांगा की. पाटील मॅडमला ही शाळा पुन्हा मिळाली, म्हणजे त्या बदली होऊन परत आपल्या शाळेवर येत आहेत. खरंच खूप छान बातमी दिलीत सर. पाटील मॅडम खरंच खूप नशीबवान आहेत. त्यांच्या आयुष्यातून गेलेल्या गोष्टी, माणसं त्यांना परत भेटत आहेत. नाही तर इतरांना यापैकी काहीतरी एक सोडावंच लागतं. खरंय, पण खरा नशीबवान तर मी आहे. चला, या आनंदाच्या गोष्टीवर आपण एकत्र चहा घेऊयात. नाही नको, म्हणजे मला लेक्चर आहे, तयारी करायची. पुन्हा कधीतरी घेऊया. आणि सर, अभिनंदन. गुड इव्हनिंग. बसा. थांबे, ठेव खाली. हे सुन्या, नीट चालू सायकल, नवीन आहे. माग सर. ऐक, नीट नीट नीट. आई घाली पाडणार आहे ती सायकल. गिरण्या बघ की, थर्ड क्लास आहे ते. सुन्या, नीट चालू सायकल, नवीन आहे. हो. सुन्या सुन्या, नीट चालू भावा, नवीन आहे सायकल का. हा हो हो, त्या गाण्याला आहे ना. ए सुना, ऐक, सायकल दे पटकन. काय झालं? अर्धे बाबा पटकन. अरे आत्ताशी घेतली, 5 मिनिटं झाली. थांब की. अर्धे अर्जंट काम आहे, आलो घे. जा बघ, जातो वरती घे, दे पटकन. ऐक की, तुला देतो सायकल. ती गाणीकडची सायकल मला द्यायला लाव. ए, मी ही आत्ताशी घेतल्या, मी नाही देणार. हे बघ, हाय का, मी बी नाही देणार. मग आई घाल्या, त्याची सायकल असून तू त्याला देणार नाहीस व्हय? उतर खाली, उतर खाली, नाही तर लातच घालीन बघ. सायकल सकटे उतर होशी. उतर खाली, उतर. पडीन. धर. हे गाण्या, हे दे की सायकल, नाही तर एक लात मारीन, सायकली सगळं उताना होशील. मी पण अशी एक लाट घालीन, डायरेक्ट घरात जाऊनच पडशील. तुला तसं नाही कळायचं. सोड तू, सोड. थांब रे. आता तुझ्या तर आता आता कशी वाजली? आई घाल्या ना तुमची, तुम्ही आई घालत बसा. हे ठीक आहे, तू बॅग घे. बघतोय काय ताण. नोकर आहे तुझा. तू मागणं मला ढक्कल आता. चला, आज बी सायकल नाही भेटली. धर, मला नीट येत नाही बाबा. धर. हा चला, ढकल ढकल ढकल. केवढा वायच बोलायचं होतं ते. 5 मिनिटं उशीर ना गेलेस तर चालेल घरी? मी का आम्ही दोघे बी? तूच. बरं ऐक, डायरेक्ट घरी जाऊ नको, पुढे जाऊन थांब. जा आता.
बोल. कशाला पाहिजे 5 मिनिट? केवढा मी जेव्हापासून ह्या शाळेत आलो का नाही तेव्हापासून माझी सायकल घ्यायची लय इच्छा होती. आणि सायकल घेतल्यावर का नाही त्याच्यावर तुलाच पहिलं बसवायचं होतं बघ. पण मधुकराला कॅच बसून? अगं पोरगी पहिल्यांदा तुलाच बसवायची होती. खरंच? अगं हो खरंच लय इच्छा आहे केवढा. बसशील का माझ्यावर डबल सीट? बसायला आवडेल. पण अभिजित, हा? कोणी बघितलं तर? अगं नाही कोण बघत. आणि हे बघ कोणी बघितलंच का नाही तर सांगायचं मलाच बरं वाटत नव्हतं म्हणून मग अभिजितनं तिथं वावतर सोडलं. अरे हे बी चालतंय. पण सायकल येते ना नीट चालवायला? अगं आता तू बसूनच बघ की. आणि पडल्यावर लागलं तर? अगं नाही पडणार. आणि हे बघ जर पडलोच का नाही तर तू म्हणशील ती शिक्षा. कशाला? उलट जखम जवळ दुखल तेव्हा तुझ्या आठवणून बरंच वाटणार आहे. त्रास नाही होणार. चालतंय मग आता बस की पडदिशी. हे बघ तर. बस. चल. कसं वाटतं केवढं? असं वाटतंय की सायकल कधीच थांबू नये. तुला तर सायकल चालवता येत नव्हती ना? का केवढं पडले तरी चालणार होती म्हणून तिला बसवलंस? अगं नाही असं काय नाही. म्हणजे मला येतच नाही सायकल. पण का नाही ते म्हणले मी पडले तरी चालेल म्हणून मग मला पडलं तरी चालेल का असं का नाही विचारलंस? कारण तुला तिलाच बसवायचं होतं. अगं रेशमे रेशमे अगं एकदा माझं ऐकून तरी घे. रेशमे कशाला? नाही येत मला ऐकू. आणि असं बी जिला ऐकवायचं होतं तिला ऐकून आलेस की तू. अगं पण तुला वाटतंय तसं काय बी नाही. एकदा माझं ऐकून तरी घे. खोटं. अजून बी खोटच बोलतोस तू. आणि होय र कसं वाटतंय मला? आता ते तुलाच माहित की. म्हणजे तसं काय नाही का? ती माझ्यापेक्षा जवळची आहे ना? अगं असं काहीच नाही. म्हणजे तशी काय तुलना करता यायची नाही. ती लय इगळे आणि तू लयच इगळेस. हो मग असं काही वेगळं आहे की तिला बसवलं सायकलीवर आणि मला नाही? अगं आता तूच बघ की तू इथंच असतेस. ती लांब असते ना मग पुन्हा तिला बसवताच आलं नसतं म्हणून मग आपलं तिला बसवलं. म्हणजे मी जवळच राहते मी कधी बी बसेन आणि ती लांब राहते म्हणून तिला आवर्जून बस म्हणायचं. पण आभ्या असंच जवळचं म्हणता म्हणता माणसं लांब कधी निघून जातात ना कळत बी नाही. आपलं बोलू करू म्हणून सगळं तसंच राहून जातं. आणि होय र मी कुठे जाते असं म्हणत माझी जायची वाट बघत बसणार आहेस का? तू प्रत्येक गोष्ट एवढी मनावर का घेतेस ग रेशमे? प्रत्येक गोष्ट नाही आभ्या. तीच घेते ज्यात तू असतोस. बर ऐक आता ते समज जाऊ दे. आता का नाही तू बस माझ्या सायकलवर. मी का नाही तुला तिथनं फिरवून आणतो. चल बस. कशाला? म्हणजे पहिला मान तिचा होता त्यानंतर कुणी बी बसलं तरी चालते म्हणून मला बसवतोस ना? अगं असं काय बी नाही.
मग इतके दिवस मी गावात होते तेव्हा का आला सायकल घेऊन बस म्हणायला? आणि ती बी जाऊ दे र, शाळेत जाताना काय अडचण होती बस म्हणायला? अगं तेव्हा आपल्याला शाळेत जायला उशीर झाला असता ना, आणि मग सर शाळेतनं घरी येताना झालेला चालतो. जाऊ दे, मला नाही गरज कोणाच्या सायकलवर बसायची. माझा पाय शाबूत आहे. अगं पण रेशमे बस की, मी सोडतो तुला. नको, आता मला टाइम नाही. अगं